आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो कोडिंगच्या जगात एखाद्या काय म्हणू वादळासारखा आलाय. वादळच म्हणावं लागेल. हो ना. कल्पना करा की आपण एका वेबसाईटसाठी एक नवीन फीचर बनवतोय. समजा एक प्रॉडक्ट रेकमेंडर. आता हे काम सुरू करायच्या आधी किती तयारी असते. हो, कॉम्प्युटर सेट करा, सगळ्या लायब्ररीज इन्स्टॉल करा. आणि मग कोड लिहिताना प्रत्येक सिंटॅक्स आठवा. पण विचार करा, जर आपल्याकडे एक जादूचा सहाय्यक असेल जो आपलं मन ओळखून पुढचा कोड आपोआप लिहून देईल तर. बरोबर. हेच काम करतो गिटहब कोपायलट. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग मॉड्यूलच्या आधारे ह्याच प्रवासाचा अनुभव घेणार आहोत. म्हणजे एका कल्पनेपासून ते प्रत्यक्षात येईपर्यंत कोपायलट हा प्रवास कसा बदलतो याचा आपण सखोल आढावा घेऊया. अगदी बरोबर. तुम्ही जादूचा सहाय्यक म्हणालात, पण हा खऱ्या अर्थाने एक AI कोडिंग पार्टनर आहे. पार्टनर. हो. तो ओपन AI कोडेक्स नावाच्या एका शक्तिशाली AI प्रणालीवर काम करतो. आणि गंमत म्हणजे तो फक्त तुम्ही सध्या लिहित असलेल्या कोडकडे नाही बघत. अच्छा. मग तर तुमच्या प्रोजेक्टमधल्या इतर उघड्या फाईल्समधूनही तो संदर्भ घेतो. त्यामुळे तो फक्त पुढचं एक ओळ नाही, तर कधीकधी संपूर्ण फंक्शन किंवा कोडचा ब्लॉकही सुचवू शकतो. कमाल आहे. म्हणजे तो हुशार मित्र ज्याला आपण अर्धवाक्य सांगता असतो आपलं पूर्ण वाक्य समजून घेतो. हो. तसा काहीसा प्रकार आहे हा. अगदी तसंच. हे ऐकायला तर खूपच प्रभावी वाटतंय. म्हणजे आता स्टॅक ओव्हरफ्लोवर तासनतास उत्तरं शोधायची गरज कमी होणार. बऱ्याच प्रमाणात कमी होणार. पण तुम्ही म्हणालात की आपल्याला एक फीचर बनवायचं आहे. त्यासाठी लागणारी सगळी तयारी म्हणजे आपलं वर्कस्टेशन ते कुठे असणार. कारण प्रत्येकाच्या मशीनवर वेगवेगळं सेटअप असतं. आणि मग तो संवाद सुरू होतो. माझ्या मशीनवर तर चालत होतं. हो, तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि नेमका हाच त्रास टाळण्यासाठी ह्या मॉड्यूलमध्ये गिटहब कोड स्पेसेसचा वापर केलाय. गिटहब कोड स्पेसेस. हो, कोड स्पेसेस म्हणजे क्लाउडवर चालणारे एक तयार डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. याला तुम्ही एक रेडी टू कुक किचन समजू शकता. रेडी टू कुक किचन. छान उदाहरण आहे. हो ना. म्हणजे तुम्हाला एखादा पदार्थ बनवायचा असेल तर आधी बाजारात करून सगळं साहित्य एकत्र करून भांडी घासून ठेवावी लागत नाहीत. इथे सगळं काही तयार मिळतं. अच्छा. प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या सगळ्या लायब्ररीज, एक्सटेन्शन्स आणि सेटिंग्ज सगळं आधीच इन्स्टॉल केलेलं असतं. फक्त कोड स्पेस सुरू करायचा आणि कामाला लागायचं. ठीक आहे. म्हणजे आपलं रेडी टू कुक किचन तयार आहे, पण हे वापरण्यासाठी काही पूर्वतयारीची गरज आहे का? म्हणजे आपल्याला किमान किचनमध्ये उभं कसं राहायचं हे तरी माहीत असावं लागेल ना? हो, अगदी थोडी. म्हणजे जावास्क्रिप्ट आणि टेक्स्ट एडिटरची मूलभूत माहिती हवी. ओके. गिट आणि गिटहब कसं काम करतं याची थोडी समज. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गिटहब कोपायलटचं ॲक्टिव्ह सबस्क्रिप्शन असलेलं एक गिटहब अकाउंट. इतकी तयारी असली की आपण थेट कामाला सुरुवात करू शकतो. चला तर मग आपलं किचन म्हणजे कोड स्पेस तयार आहे. आता आपल्या AI शेफ म्हणजेच कोपायलटशी संवाद कसा साधायचा. म्हणजे मी त्याला फक्त मनात विचार करून सांगायचं की कोड लिही, की काहीतरी लिहावं लागतं. मनातलं ओळखायला त्याला अजून थोडा वेळ लागेल. सध्या तरी आपल्याला त्याला लिहून सांगावं लागतं. अच्छा. तुम्ही नैसर्गिक भाषेत म्हणजे आपण जसं बोलतो तसं किंवा कोड कमेंट्सच्या स्वरूपात सूचना देऊ शकता. ह्यालाच प्रॉम्प्ट म्हणतात. प्रॉम्प्ट. ओके. उदाहरणार्थ आपण आपल्या जावास्क्रिप्ट फाईलमध्ये कमेंट लिहू शकतो. क्रिएट अ वेब API युझिंग एक्सप्रेस अँड जावास्क्रिप्ट विथ राउट्स फॉर प्रॉडक्ट्स अँड कस्टमर्स. आणि मग जादू बघा. कोपायलट ह्या एका ओळीवर आधारित संपूर्ण कोड स्केलेटन तयार करून देतो. अरे वाह! म्हणजे फक्त एक ओळ लिहायची आणि कोड हजर. पण समजा त्याने दिलेला कोड मला पूर्णपणे पसंत पडला नाही किंवा मला वाटलं की यापेक्षा चांगला मार्ग असू शकतो. त्याचे इतर पर्याय बघता येतात का? नक्कीच. चांगला प्रश्न आहे. कोपायलट जी पहिली सूचना देतो ती तुमच्या टेक्स्ट एडिटरमध्ये राखाडी रंगात दिसते. हो. ती स्वीकारण्यासाठी फक्त टॅब की दाबायची. पण जर तुम्हाला अनेक पर्याय बघायचे असतील तर तुम्ही Ctrl+Enter दाबून वेगवेगळ्या सूचनांमधून योग्य पर्याय निवडू शकता. अच्छा. म्हणजे तो जणू काही पदार्थाचे वेगवेगळे व्हेरिएशन्स दाखवतो. अगदी. पण यामुळे कधीकधी गोंधळ नाही का उडत. म्हणजे सर्वोत्तम पर्याय कोणताही ठरवण्यात डेव्हलपरचा जास्त वेळ जात नाही का? एक प्रकारची ॲनालिसिस पॅरालिसिस स्थिती निर्माण होत नाही का? हां, खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आणि सुरुवातीला असं होऊ शकतं. पण इथेच डेव्हलपरचा अनुभव कामी येतो. कोपायलट तुम्हाला पर्याय देईल, पण कोणता पर्याय तुमच्या प्रोजेक्टसाठी अधिक कार्यक्षम म्हणजे इफिशियंट, सुरक्षित आणि सुटसुटीत आहे हे ठरवण्याचं काम डेव्हलपरचंच आहे. बरोबर. त्यामुळे हे साधन तुमची विचार करण्याची प्रक्रिया थांबवत नाही, उलट तिला अधिक चालना देतं.
तुम्ही म्हणालात की त्याला सूचना देणं ही एक कला आहे. मला वाटतं सूचनेमध्ये ह्यालाच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असं भारी नाव दिलंय. हो, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. हे ऐकून असं वाटतंय की आता एआयशी बोलायला पण वेगळं शिक्षण घ्यावं लागेल. ही नक्की काय संकल्पना आहे? शिक्षण नाही, पण थोडी चतुराई नक्कीच वापरावी लागेल. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे को पायलटला योग्य आणि अचूक सूचना देण्याची पद्धत. तुमचा प्रॉम्प्ट जितका स्पष्ट असेल तितकाच चांगला कोड तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्ही फक्त क्रिएट एन एपीआय एंड पॉइंट असं लिहिलं तर को पायलटला नक्की काय हवंय हे समजणार नाही. बरोबर. हे असं आहे की हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही फक्त जेवण द्या म्हणालात तर वेटर काही आणून देईल. परफेक्ट. पण जर तुम्ही 1 प्लेट मसाला डोसा, सांबार जास्त आणि चटणी कमी असं स्पष्ट सांगितलं तर तुम्हाला हवं तेच मिळेल. अगदी अचूक उदाहरण दिलंत. म्हणूनच क्रिएट ॲन एपीआय एंड पॉइंट युझिंग द रिॲक्ट फ्रेमवर्क दॅट ॲक्सेप्ट्स अ जेसन पेलोड इन अ पोस्ट रिक्वेस्ट असा स्पष्ट प्रॉम्प्ट दिला तर को पायलटला तुमची गरज नेमकी समजते आणि तो तुमच्या प्रोजेक्टमधला संदर्भही लक्षात घेतो. एकदा तर गंमत झाली. मी एका CSS फाईलमध्ये काम करत होतो आणि दुसऱ्या जावास्क्रिप्ट फाईलमध्ये एक फंक्शन लिहित होतो. ओके. मी फक्त स्टाईल दिस बटन लाईक द प्रायमरी बटन असं लिहिलं आणि को पायलटने माझ्या CSS फाईलमधून प्रायमरी अंडरस्कोर बटन ही क्लास नेम ओळखून योग्य कोड सुचवला. संदर्भाची ही पातळीच याची खरी ताकद आहे. हे तर खरंच खूपच प्रभावी आहे. पण प्रॉम्प्ट लिहिताना लोक सामान्यतः कोणत्या चुका करतात? असं काही आहे का जे आपण टाळलं पाहिजे? हो, काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. एक म्हणजे खूप जास्त माहिती एकाच प्रॉम्प्टमध्ये देणं टाळावं. अच्छा. त्याऐवजी प्रॉम्प्ट सोपा ठेवा आणि हळूहळू त्यात तपशील जोडा. दुसरी चूक म्हणजे संदिग्ध भाषा वापरणे. मेक इट बेटर असं लिहिण्याऐवजी रिफॅक्टर दिस फंक्शन टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स बाय युझिंग अ हॅश मॅप असं लिहिलं तर जास्त अचूक परिणाम मिळतो. बरोबर. अधिक विशिष्ट सूचना द्यायची. अगदी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नसेल तर प्रॉम्प्टची वाक्यरचना बदला किंवा स्वतः थोडा कोड लिहायला सुरुवात करा. को पायलट तुमचा उद्देश समजून घेऊन तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. याचं एखादं आणखी सोपं रोजच्या वापरातलं उदाहरण देऊ शकाल का? नक्कीच. समजा तुमच्याकडे ग्राहकांची माहिती असलेली एक मोठी जेसन फाईल आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला त्यातून फक्त पुणे शहरातल्या लोकांची नावं वेगळी काढायची आहेत. पूर्वी यासाठी तुम्हाला एक फंक्शन लिहावं लागलं असतं. त्यात लूप, कंडिशन्स असं बरंच काही असतं. हो, वेळ खाऊ कामाला ते. आहे की नाही? आता तुम्ही फक्त एक कमेंट लिहू शकता. पार्स द users.json फाईल अँड रिटर्न अन एरे ऑफ नेम्स फॉर युजर्स लिव्हिंग इन पुणे. आणि बस, को पायलट तुम्हाला तयार, कार्यक्षम फंक्शन लिहून देईल. वा, म्हणजे अशा छोट्या छोट्या पण वेळखाऊ कामांमध्ये प्रचंड वेळ वाचतो. अगदी छान. आता आपण परत आपल्या रेडी टू कुक किचनकडे म्हणजे गिटहब कोड स्पेसेसकडे येऊया. तुम्ही म्हणालात की हे क्लाउडवर चालतं. काम झाल्यावर याचं काय करायचं? म्हणजे किचन वापरून झाल्यावर ते तसंच सोडून द्यायचं का? नाही. किचन वापरून झाल्यावर ते स्वच्छ करावं लागतं नाही का? बरोबर. गिटहब कोड स्पेसेससाठी तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक मोफत वेळ मर्यादा मिळते. काम झाल्यावर जर तुम्ही ते डिलीट केले नाही तर तुमचा तो मोफत वेळ वाया जाईल. अच्छा. त्यामुळे काम झालं की कोड स्पेस डिलीट करणं महत्त्वाचं आहे. आणि सूचनेच्या सारांशामध्ये असंही म्हटलं आहे की कोड स्पेस डिलीट करण्यापूर्वी काहीतरी महत्त्वाचं करायला हवं. हो, आणि ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. अनेक जण इथेच चुकतात. कोड स्पेस डिलीट करण्यापूर्वी तुम्ही केलेले बदल कमिट आणि पुश करायला विसरू नका. कमिट आणि पुश. नाहीतर तुमची सगळी मेहनत पाण्यात जाईल. हे अगदी एखाद्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये तासनतास लिहून ते सेव्ह न करता बंद करण्यासारखं आहे. अरे बापरे. हो, तुमचं काम क्लाउडवरच्या तात्पुरत्या जागेत असतं. त्याला तुमच्या मुख्य प्रोजेक्टमध्ये म्हणजे रिपॉझिटरीमध्ये सेव्ह करणं म्हणजे कमिट आणि पुश करणं. समजलं. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा आणि ह्या मॉड्यूलचा नेमका अर्थ काय? म्हणजे हे सगळं शिकल्यावर फक्त कोड लवकर लिहिता येतो की यापलीकडेही काही आहे? हाच ह्या चर्चेचा गाभा आहे. हे मॉड्यूल पूर्ण झाल्यावर फक्त कोडिंगचा वेग वाढत नाही तर कोडिंगकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. दृष्टिकोन बदलतो? कसा? आता डेव्हलपरचं मुख्य काम फक्त सिंटॅक्स लिहिणं राहत नाही तर योग्य प्रश्न विचारणं आणि एआयने दिलेल्या उत्तराची गुणवत्ता तपासणं हे होतं. आपण एका बिल्डरच्या भूमिकेतून एका आर्किटेक्टच्या भूमिकेकडे जातोय. आर्किटेक्ट जो मोठ्या चित्राचा विचार करतो आणि एआयला योग्य दिशा देतो. अगदी बरोबर. पण हे ऐकायला जितकं छान वाटतंय तितकंच थोडं चिंताजनकही वाटतं.
म्हणजे आपण ह्या साधनांवर इतके अवलंबून राहिलो तर आपली स्वतःची समस्या सोडवण्याची क्षमता कमी होणार नाही का? आणि एआयने दिलेला कोड नेहमीच अचूक किंवा सुरक्षित असेलच असं नाही, बरोबर ना? त्याची तपासणी करण्याची अंतिम जबाबदारी तर डेव्हलपरचीच असणार. तुमचा मुद्दा 100% बरोबर आहे. आणि म्हणूनच ह्या साधनाचं नाव को पायलट आहे, ऑटो पायलट नाही. वाह, छान म्हटलात. विमानाचा मुख्य पायलट नेहमी माणूसच असतो, को पायलट फक्त त्याला मदत करतो. त्याचप्रमाणे कोडची अंतिम जबाबदारी, त्याची सुरक्षितता आणि गुणवत्ता तपासणं हे पूर्णपणे डेव्हलपरच्या हातात आहे. को पायलट हा एक शक्तिशाली सहाय्यक आहे, पर्याय नाही. तो पर्याय सुचवेल, पण अंतिम निर्णय आपलाच असेल. अगदी. तर आज आपण गिटहब कोपायलट वापरून एक फीचर बनवण्याचा प्रवास अनुभवला. एका तयार किचनसारख्या कोडस्पेसमध्ये काम सुरू करण्यापासून ते एआय शेफला योग्य सूचना देण्याच्या प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कलेपर्यंत आणि या सगळ्यातून डेव्हलपरच्या बदलत्या भूमिकेपर्यंत आपण सर्व काही पाहिलं. अगदी. हे साधन केवळ कोड लिहिण्याचं वेगच नाही वाढवत, तर विचार करण्याची पद्धती बदलू शकतं. हे तुमच्यासाठी फक्त एक साधन नाही, तर एक सहकारी आहे जो तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मदत करतो, नवनवीन गोष्टी शिकवतो आणि तुमच्या कामाचा दर्जा उंचावतो. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. सूचनेमध्ये असं म्हटलं आहे की को पायलट संदर्भासाठी तुमच्या प्रोजेक्टमधल्या उघड्या फाईल्सचा वापर करतो. हो. जसजसे हे एआय पार्टनर अधिक हुशार होत जातील तसतसे प्रोजेक्ट किंवा वर्कस्पेस ह्या संकल्पना कशा बदलतील. भविष्यात डेव्हलपर्स फाईल्स आणि फोल्डर्सच्या स्वरूपात विचार करण्याऐवजी आपल्या एआय सहकार्यासोबत प्रोजेक्टच्या उद्दिष्टांबद्दल संपूर्ण संभाषण करण्याच्या स्वरूपात विचार करायला लागतील का? खूपच रंजक विचार आहे. एक म्हणजे चल आपण एक ई-कॉमर्स ॲप बनवूया असं म्हणून संभाषणाला सुरुवात होईल आणि मग एआय प्रश्न विचारेल, उत्तम पेमेंट गेटवे कोणतं वापरायचं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?